जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पाहत आहे. आता या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांची घोंगडी बैठक झाली. काय वातावरण राहील साधारणतः? वातावरण कैलासभाऊ आणि उलेबाई यांनाच वातावरण राहील आमच्या वाडीत. चांगलं मतदान होणार. परंतु शिवसेनेतर्फे कपिल काळे हे देखील उमेदवार आहे, त्यांना नाही होणार. ते पुढचं सांगू शकत नाही, पण आमच्या वाडीतून ह्या दोन व्यक्तींना लीड होणार, लीड देणार मताची आहे. तुमच्या गावात काय काय विकास कामे झाली? वाडी म्हणजे जे काय सर्व जे विकास झालेला आहे तो दादांनी आणि साहेबांनीच केलेला आहे. दादांनी आणि साहेबांनी विकास केला आहे. दादा म्हणजे शिवाजीराव दादा आणि वळसे पाटील या साहेबांनी केले आणि त्यांच्या माध्यमातून कैलासभाऊ असतील, बाकीचे काही असतील, त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालेला विकास. विरोधकांकडून काही विकास झालाय का? त्यांच्या काय नाही, छाटछूट विकास झालेला आहे. आणि महत्वाची जे विकासाची कामं झाली त्यांनी ते पुस्तके छापलेली आहेत. ते सर्व ग्रामस्थांना यांना मतदारसंघाला सर्वांना माहीत झाले का ही सगळी फोटो कामं त्यांनी आपल्या पुस्तकात छापलेली आहेत. म्हणून तुमच्या गावात एवढे विकास कामं झालेत तरी लोक साहेबांवरती नाराज का आहेत? नाही, साहेबांना नाराज अजिबात नाहीत. साहेबांना परत काय काय कामं झाली सांगते का? साहेबांनी म्हणजे जेवढी आमच्या वाडीमध्ये जे 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 सदा डोळ्यासमोर ती सर्वच कामं साहेबांनी केलेली आहेत. म्हणजे याच्यापासून म्हणजे वनमाला मंगल कार्यालयापासून ते मंदिरापर्यंत सर्व कामं ही साहेबांनीच केलेली, साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. पण विधानसभेला या ठिकाणून मतदान का नाही झालं साहेबांना? झालं की भरपूर झालं. साहेबांना 80% मतदान झाले. 80% साहेबांना मतदान झाले. खासदारकीला पण आणि आमदारकीला पण. असंच मतदान जेडपीला होईल का? होणार 100%. दादांनी मागच्या टर्मला देवीदास दरेकरला निवडून दिलं. त्या टायमिंगला दादांच्या मार्फत बरीच शासकीय कामं झाली, पण त्याच्यामध्ये दादांचा कुठेही नाम उल्लेख येत नाही. यावरती काय सांगणार तुम्ही? आता ती पुस्तके त्यांनी छापली, ती आता पुस्तके आम्हाला पाहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं. त्यामुळे आता काही बोलू शकत नाही. साहेब ही कामं त्यांची नाहीच आहेत, कुठंच काम नाही अजिबात. सर्वसामान्य जनतेला आता समजायला लागले विकास कामं कोणामुळे झाले. पुस्तकी पाहिल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं ही कामं झाल्यात कोणी आणि केल्यात कोणी आणि छापतोय कोणी. जे म्हणजे आहेत ते मतदान त्यांच्या मतदार त्यांना लक्षात आलेले आहे. त्यामुळे ते पुस्तकेमुळे भरपूर काही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं की पुस्तकातलं काम खोटं आहे? खोटं आहे, संपूर्ण खोटं आहे. मग ते काम कोणी केलं? हे आता बघा, म्हणजे साहेबांनी म्हणजे वळसे पाटील साहेबांनी, अजितदादांनी, कैलासभाऊ असतील, जे ती म्हणजे होती आमची पंचायत समितीला सभापती वगैरे, म्हणजे या सर्व माध्यमातून ही सर्व कामं झाली होती आमची. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तुमचा पूर्णपणे पाठिंबा राहणार का तुमच्या गावचा? हो. पुस्तकातली बरीचशी कामं ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेली आहे आम्ही. मग स्मशानभूमीची आमची हे असेल, स्मशानभूमीचा असेल, तिथली खोली असेल, स्मशानभूमीचे PVM ब्लॉक असतील, स्मशानभूमीचा रोड असेल, हा आम्ही स्वतः म्हणजे गेल्या वेळेस जे इथं आले होते साहेबांच्या वेळेस आम्ही सर्व ग्रामस्थांनी मागणी केली होती. आणि बॉनच्या माध्यमातून सोमनाथ भाऊ काळे होते, बंटी शेट होते, यांच्या माध्यमातून आम्ही मागणी केली होती 1-2 वर्षापूर्वी. लगेच आमची 5-6 महिन्यात ती संपूर्ण कामं मार्गी लागली. आता सुद्धा जस्ट 1 महिन्याभरापूर्वी आम्ही एक मागणी केली होती कमल जमाता रोडची 10 लाख रुपयाची. आमची लगेच मंजूर झाली. आज घडीला म्हणजे 15 दिवस झाले काम आमचं पूर्ण सुद्धा झालेलं आहे. काही काही गोष्टी अशा चुकीच्या पद्धतीने पुस्तकी छापलेले आलेले आहेत की स्वतः आमचे चुलते, आमचे चुलत भाऊ आणि आमचे एक मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून खाली आमच्या स्मशानभूमीसाठी सोलर दिलेला आहे त्यांनी, त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ तो सुद्धा पुस्तिकेत टाकलेला आहे. अजून PVM ब्लॉक इथे 1.5 लाख रुपयाचे आमचे संजय काळे यांनी आमचे म्हणजे त्यांच्या चुलतीच्या स्मरणार्थ बसवलेले आहे, वहिनीच्या स्मरणार्थ, ते सुद्धा आपल्या पुस्तिकेत टाकलेले आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत इमारत, आता मी स्वतः ग्रामपंचायतला आहे. मग जर त्यांनी ते पुस्तकामध्ये खोटंच छापलं असेल तर तुम्ही त्याच्यावर काय आक्षेप घेतला का? नाही, आक्षेप काय, आता ग्रामस्थांना माहिती, कारण त्या कामाचे त्या वेळेस जी उद्घाटन झालेली आहे सर्व ग्रामस्थ त्यावेळेस तिथे हजर होते. आता ते कुणी केली उद्घाटन, काय केली, सर्व ग्रामस्थांना माहिती. या बाबतीत जनतेला तुम्ही काय आव्हान करणार? काय नाही, जनतेला एवढंच आव्हान करू का जसं गेल्या वेळेस आम्ही मतदान केलंय तसंच आमचे सर्व ग्रामस्थ विकास म्हणून राष्ट्रवादीला मतदान करतील, एवढंच आम्ही आव्हान करू. येणाऱ्या पुढील भविष्य काळात अजून आम्ही जास्तीत जास्त कामं करून घेऊ आमच्या गावाच्या हिताचे, एवढंच आम्ही आमच्या ग्रामस्थांना आव्हान केलेले आहे. कैलासभाऊ काळे तुमच्या अडीअडचणीत धावून येतात का? हो, नक्की हो. प्रत्येक गोष्टीत. तर मला एक म्हणायचं आहे, जर देवीदास दरेकरांनी एक पुस्तिकेवर कामाचे जे फोटो वगैरे टाकलेले आहेत
ते त्यांनी कुठल्या कार्यक्रमाचे उद्घाटन कुदळ मारताना ते का नाही त्यांनी फुट टाकले सुरुवातीचे. ते पाहिजे ना, म्हणजे समजून ना लोकांना स्वतः समजून कुदळ मारली यांचे असते कामे, तसं कुठलंच नाही ना. कुदळ मारता तर एक फुट आहे तिथं, धोंडमाळा या कामाची मी भूमिपूजन केलेली आहे, कुदळ मारली असा विषयच नाही. डायरेक्ट काम दुसऱ्यांनी करायची आणि त्यांनी पुस्तकं छापायची, हे चुकीचं आहे ना. आणि हे छापल्यामुळं त्यांना मतामंदी सुद्धा आहे ना म्हणजे फटका बसणार. खरं ते खरं, खोटं ते खोटं. सर्व गोष्टी आता उघडकीस येत चाललेल्या हा आहेत. चाललेलं आहे, पुस्तकामुळे सर्व उघडकीस यायला लागलेली आहे आता. मी बोलू शकतो का? हा बोल. कैलासराव काळे आहे ना, उमेदवार असा माणूस आहे, प्रत्येक सुखदुःखात येणारा धावून येणारा माणूस, आणि एवढं प्रेम आहे, जरा उद्धटपणा नाही काय नाही, एवढं सुंदर कुठल्या याचं समर्पण करतात ना. त्याबद्दल मी मुंबईत राहिलो असतो, तुम्ही या 2 वर्ष आलोय. मी आता मतदान पण माझं इकडे घेतले करून, मग त्यांचं मी पाहतो ना, आज त्यांची माझी ओळख आता 2 वर्षात झाली. मग त्यांचं वागणं बोलणं हे सगळं पाहिलं ना, जनतेवर नक्की त्यांचा प्रभाव आहे आणि त्यांनाच मतं मिळणार. त्यांचं कार्य पण चांगलं आहे, स्वभाव उद्धटपणा नाही, एवढंच नम्रपणे बोलतात प्रत्येक गोष्टीमध्ये. हा त्यांचा मोठा गुणधर्म फार चांगला आहे, त्याचे मी कौतुक करतो. तुम्ही त्यांना कधी फोन केला होते, येतात का इथं? हो, आराम नक्कीच. प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखात प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजर असतात, नेहमी नेहमी सांगावं लागत नाही. आणि आमची रोज भेट होते घोडेगावमध्ये, अध्यक्ष आहेत गावचे. वळसे पाटील साहेब आणि दादांच्या मार्फत इतकी कामं झाली, त्यावरती तुम्ही काय सांगणार? हे लोक क्रेडिट चोरायचं काम करतायत का? हा, ते साहजिकच आहे. आता पण लोकांना माहिती आहे, आपण त्याच्या वाद घालण्यापेक्षा ना, लोकांना माहिती खरं काम कोणी केलंय हे लोक समजून येत. त्यामुळे त्या अशा वाद घालायचा नाही आपल्याला. बाबा, नाव काय तुमचं? माझे नंदाराम बबन काळे. मला एक सांगा, तुमच्या काळी जेव्हा तुम्ही तरुण होते हा, त्यावेळी आंबेगाव तालुका कसा होता आणि आता कसा आहे? त्यावेळेला आंबेगाव तालुका ज्यावेळी मुंबईला गेलो म्हणजे इथे 73 दुष्काळ जो झाला, त्याच्या अगोदर एकदम पाणी नव्हतं, काही नव्हतं. हे नंतर वळसे पाटील 90ला निवडून आल्यानंतर त्यांनी जी केटी बांधले याच्यावरती गेलं, नदीवरती, त्याच्यावरती केटी बांधल्यामुळे सगळं पाणी ह्या शहरात म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये, म्हणजे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये हे झालेले. म्हणजे पहिला डावा कालवा गेला किंवा त्यांनी, मग नंतर उजवा कालवा, आणि उजव्या कालव्याद्वारे त्यांनी पुष्कळ कुठल्या सुविधा झाल्या, काय विकास झाला, काय सांगता येईल? म्हणजे आता वाडीमध्ये आमच्या ही जे काँक्रिटीकरण जे रोड झाले ते बोच्या माध्यमातून पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल याच्या माध्यमातून झाले. म्हणजे खासदारांचे निधी, आमदारांचे निधी हे जे पडले हे म्हणजे त्याच्यामध्ये काम, त्या निधीमधूनच कामं झालेली आहे. शेती, पाणी, वीज या प्रकारच्या समस्या त्यांनी कशा प्रकारे सोडवल्या? त्यांनी म्हणजे विधान सभेतून जी जिल्हा म्हणजे मागणी होती, मागणीतून त्यांनी कामं केलेली आहे.